मला न्याय मिळत नव्हता। त्यामुळे मी एक निर्णय घ्यायचं ठरवलं पुढे जाण्यासाठी, आणि तो निर्णय हा होता की मी उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटलो, आदित्यजींना भेटलो, त्यांनी मला समजून घेतलं आणि मला माझ्या कामात पूर्णपणे सहकार्य करायचं आश्वासन दिलेलं आहे आणि मला काम करण्यासाठी जी संधी पाहिजे ती देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे मी आजपासून शिवसेना या गटात प्रवेश करत आहे आणि याच्या पुढच्या काळात जे काय माझ्याकडून चांगलं कार्य करायचं असेल ते मी कार्य करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। मी माझ्या कार्यकर्त्यांना फार शुभेच्छा देतो की त्यांनी फार मला सपोर्ट केला। या परिस्थितीत सुद्धा ते माझ्या बरोबर उभे राहिले। एवढं बोलून म्हणजे माझ्या 2 शब्द संपवतो। धन्यवाद। सर्वांना उत्सुकता उद्याची आहे, पण उद्याची वाट बघताना आज सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो। आणि आज सचिनजी तुम्ही तुमच्या सर्व जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतात, तुमचं मी स्वागत करतो। आणि जी एक तुम्ही व्यथा मांडली की तुमच्याबाबत अन्याय पण न्याय झाला पण न्याय पण मिळाला नाही, मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही। जे तुम्हाला एक अपेक्षित आहे, कारण शेवटी काय असतं की न्याय म्हणजे तरी काय की केवळ व्यक्तिगत काही मिळालं तर तेवढ्या पुरता न्याय नाही, तर माझा उपयोग हा मी माझ्या जनतेला काय करून देऊ शकलो आणि तो देऊ शकलो ह्याचं समाधान हा एक मोठा न्याय असतो। आणि तशी संधी मी तुम्हाला नक्की देईन। उद्याची आपण सर्व वाट बघतो आहोत। एकच जरा थोडीशी रुखरुख म्हणण्यापेक्षा काल जो बॉम्ब फुटला तो 4 दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला असता। तरी देखील 19 तारखेला एक बॉम्ब फुटलेलाच आहे आणि हा नोटांचा बॉम्ब जो काय जरा थांब देत नोटांचा बॉम्ब जो काय वसई विरारला फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे। कालचा बॉम्ब फुटलाय त्यांनी तर संपूर्ण देश नव्हे तर जग हादरलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हा घोटाळा कसा काय होऊ शकतो। आता या घोटाळ्याबाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे। असो, त्याच्यावरती मी नंतर बोलायचं तेव्हा बोलेन, पण तूर्त मी सचिनजी तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्यांना एक वचन देतो की परत एकदा सांगतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही। तुम्ही आता शिवबंधन बांधलेलं आहात, तुमच्या मनात जे काही करण्याचं आहे ते करायला पूर्ण संधी दिल्याशिवाय मी राहणार नाही। एवढीच एक तुम्हाला वचन देतो। धन्यवाद, शुभेच्छा, जय हिंद, जय नहीं, पीछे में नहीं रहे दो, चल दो।
मनोज नाव आहे थांबा ना पुढे गेलेले मला काय बघेल बाबू गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.